श्री स्वामी समर्थ. बघा, आपण याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये तारक मंत्रातील जे पहिलं कडवं आहे त्या कडव्याचा अर्थ समजून घेतला की तारक मंत्राची नक्की महती काय आहे, प्रत्येक शब्दाचा अर्थ काय आहे. जेव्हा आपल्याला प्रत्येक शब्दाचा, प्रत्येक ओळीचा अर्थ माहिती असतो आणि जेव्हा आपण त्या अर्थाने, त्या शब्दाने ते समजून आपण तारक मंत्र म्हणतो, तेव्हा आपल्याला त्याची अनुभूती आल्याशिवाय राहत नाही. तर तारक मंत्राचं जे दुसरं कडवं, जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय, म्हणजे काय, तर ज्या ठिकाणी स्वामींचे चरण असतात तिथे न्यून काय, न्यून म्हणजे काय की तिथे कुठल्याच गोष्टीची कमतरता भासत नाही. बघा, आपल्याला अनेक वेळा असं सांगितलं जातं की तुम्ही देवांच्या चरणांशी सेवा करा, तुम्ही चरणांशी समर्पित व्हा. म्हणजे नक्की काय की जिथे स्वामींचे चरण असतात तिथे आपल्याला सेवा करायची आहे. चरणांशी आपल्याला त्यांच्या सगळं काही समर्पित करायचं आहे. आपण म्हणतो ना की मी माझी झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते, किंवा मी महाराजांच्या चरणी माझी पूजा अर्पण करते, असं जे आपण म्हणतो ना, ते म्हणजे काय की जिथे स्वामींचे चरण आहे तिथे आपण आपली सेवा असेल, आपली पूजा असेल अर्पण करतो, आपला नमस्कार त्या ठिकाणी आपण करतो. आणि जिथे स्वामींच्या चरणांशी आपण सगळं समर्पित करतो तिथे आपल्याला कुठल्याच गोष्टीची कमतरता भासत नाही. त्यामुळे नेहमी कुठल्याही देवी देवतांची पूजा करताना नेहमी त्यांच्या चरणांशी तुम्हाला समर्पित व्हायचं आहे, शरण जायचं आहे आणि मनोभावे श्रद्धेने सेवा करायची आहे. स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय. म्हणजे काय की आपले जे काही प्रारब्ध असतात ते प्रारब्ध सुद्धा बदलण्याची जी शक्ती आहे ती आहे महाराजांमध्ये. आपले प्रारब्ध 3 प्रकारचे असतात. एक प्रारब्ध असं की जे आपण कर्म करतो आणि त्याने आपण लगेचच तृप्त होतो. म्हणजे समजा तुम्हाला पनीरची भाजी खायची, तुम्ही पनीरची भाजी केली, खाल्ली आणि तृप्त झाला, ते झालं आपलं एक कर्म. दुसरं कर्म असं की एखाद्या वाईट गोष्टी आपल्यावरती भिनत राहतात पण आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही, आपल्याला वाटतं की या गोष्टीपासून मला कधीच काहीच नुकसान होत नाही. म्हणजे जसं की एखादी वाईट व्यक्तीबरोबर आपण फ्रेंडशिप केली, ती फ्रेंडशिप आपल्याबरोबर इतकी रुजते, इतकी रुजते, आपल्याला वाटतं की त्याच्यापासून आपल्याला कसलाच धोका नाहीये किंवा कसलीच भीती नाहीये, पण ती आपल्या मनावर इतकं राज करते की कधी ना कधी त्याचा वाईट परिणाम आपल्यावरती घडतं. त्याला एक कर्म म्हणतात. आणि तिसरं असतं प्रारब्ध, जे की आपल्या मागच्या जन्मामध्ये आपण केलेले कर्म असतात आणि त्या कर्माची जे प्रारब्ध असतात ते आपल्याला भोगावेच लागतात. बघा, माणूस हा अमर नाहीये, त्याला प्रारब्ध भोगावेच लागतात, पण त्या प्रारब्धाची झळ जेव्हा आपण भोगत असतो तेव्हा त्याची झळ आपल्याला स्वामी महाराज बसू देत नाही. किंवा जे प्रारब्ध आहे ते कमी करण्याचं काम महाराज करतात. प्रारब्ध हे प्रत्येकाला भोगावे लागतात, ते कोणालाही चुकत नाही. पण जो महाराजांची सेवा करतो त्याला प्रारब्धाचे जे भोग आहेत ते कमी भोगावे लागतात किंवा त्याची झळ आपल्याला बसत नाही. बघा, आपण काय म्हणतो की एखादं मूल असेल, ते लहानपणी समजा गेलं तर आपण म्हणतो की त्याने एवढं काय पाप केलं होतं किंवा देव असा का वागला की एवढ्या लहान लेकराला देवाने नेलं. पण कुठेतरी त्याच्या मागच्या जन्मीचे प्रारब्ध होते आणि त्याचे ते प्रारब्ध भोगण्यासाठी त्याला हे जग सोडून जावं लागलं. अशा प्रकारे म्हणजे कुठलीही गोष्ट ही प्रारब्ध असल्याशिवाय होत नसते. प्रारब्ध हे भोगावेच लागतात, पण जिथे आपली स्वामी आई आहे तिथे आपल्याला हे प्रारब्ध भोगताना कसलीही जळ बसणार नाही आणि त्याचे जे प्रारब्धाचे जे भोग आहे ते कमी होतात. नील काळ ही ना नेई त्याला. म्हणजे काय की जेव्हा कुठलीही गोष्ट, जेव्हा स्वामींची आज्ञा आहे तोपर्यंत आपल्याला काहीही, कुठलीही गोष्ट आपल्याला टच सुद्धा करू शकत नाही. म्हणजे काय की जोपर्यंत स्वामींची आज्ञा होत नाही तोपर्यंत कुठलाही काय आपल्याला हातही लावू शकत नाही. ते म्हणतात ना की एखादा व्यक्ती खूप म्हणजे मरणाच्या अवस्थेत असतो पण तिथून सुद्धा बाहेर काढण्याची जी ताकद असते ना ती स्वामींमध्ये असते. जर तुम्ही स्वामींचं नामस्मरण सतत करत राहिला ना तर आपण म्हणतो ना की माझ्यावरती काळाने घाव घातलाय, पण त्या काळाच्या घावामधून बाहेर काढण्याची शक्ती स्वामींमध्ये असते. जोपर्यंत स्वामींची आज्ञा होत नाही तोपर्यंत आपल्याला कुठलीही गोष्ट हानी पोहोचवू शकत नाही. परलोकीही ना भीती तयाला. आपण काय म्हणतो की आत्ता तर माझं सगळं स्वामी कृपेने चांगलं चाललंय, पण जेव्हा मी हे जग सोडून जाईल किंवा मी दुसरीकडे कुठे जाईल तेव्हा माझ्याबरोबर स्वामी असतील का, किंवा तिथे गेल्यावरती माझं काय होईल, तिथे माझं कसं असेल. तर तुम्हाला कसलीही चिंता करण्याची गरज नाहीये, कारण इथे जसं स्वामी तुमचं रक्षण करतात तसं परलोकी जरी तुम्ही गेलात तरी सुद्धा स्वामी तुमच्या सोबत असणार आहेत. त्यामुळेच तर म्हणतात की परलोकी ही ना भीती दयाला. जो स्वामींच्या चरणांशी, स्वामींची श्रद्धेने सेवा करतो, नामस्मरण करतो, त्याला परलोकी गेले तरी सुद्धा कसलीही भीती नाही. ही शक्य करतील स्वामी. कारण स्वामी हे एक कलियुगातील असे देवता आहेत की त्यांच्यासारखं अशक्य गोष्ट शक्य करण्याची ताकद ही कोणातच नाही. स्वामी महाराज हे एक असे देवता आहेत की ते कधीच म्हणत नाही की तुम्ही फक्त माझी सेवा करा, इतर देवतांची करू नका.
स्वामी महाराज उलट आपल्याला असं सांगतात की माझ्यासोबत तुम्ही इतर देवी देवतांची सुद्धा सेवा करा. महाराज सांगतात तुम्ही सर्वांना शरण जा, सर्वांना समर्पित व्हा, म्हणजे तुम्हाला अनुभव येतील, तुमच्या इच्छापूर्ती होतील. स्वामी सांगतात तुम्ही फक्त माझी सेवा केली तरी सुद्धा तुम्ही सर्व देवी देवतांची सेवा केल्याचं जे पुण्यफळ आहे ते तुम्हाला प्राप्त होणार आहे. आणि तुम्ही सर्व देवी देवतांची सेवा केली तरी सुद्धा ती सेवा माझ्यापर्यंत पोहोचते, कारण स्वामी म्हणतात की मी सर्वव्यापी आहे. माझी सेवा केली काय आणि इतर देवी देवतांची सेवा केली काय ती मला येऊन पोहोचते. कारण स्वामींचं तुम्ही रूप पाहिलंच असेल. स्वामी विठ्ठलाच्या रूपामध्ये आपण पाहिले, स्वामी गणपतीच्या रूपामध्ये आपण पाहिले, स्वामी लक्ष्मी मातेच्या रूपामध्ये आपण पाहिले. म्हणजे स्वामी सर्वव्यापी आहेत. सर्व देवी देवता स्वामींमध्ये बसलेल्या आहेत. मी कुठल्याही देवी देवताचं जेव्हा मूर्ती फोटो आपल्याकडे नसेल आणि आपल्याला सेवा करायची, तुम्ही स्वामींच्या रूपामध्ये त्यांचं स्मरण करून सेवा केली तरी ती सेवा त्या देवी देवतांपर्यंत पोहोचते. किंवा तुम्ही इतर देवी देवतांची सेवा स्वामींच्या रूपामध्ये केली तरी ती सेवा स्वामींपर्यंत पोहोचत असते. त्यामुळे स्वामी एवढंच म्हणतात की माझ्या सेवेसोबत तुम्ही इतर देवी देवतांची सुद्धा सेवा करा, किंवा फक्त माझ्या सेवेमध्ये तुम्ही सर्व देवी देवतांची सेवा करण्याचं जे पुण्यफळ आहे ते तुम्हाला मिळणार आहे. मंत्राचा अतिशय सुंदर असा अर्थ आज आपण या दुसऱ्या कडव्याचा पाहिला. जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय, स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय. आज्ञे विन काळ ही ना नेई त्याला, परलोकी ही ना भीती तयाला. अशक्य ही शक्य करतील स्वामी. अशाच प्रकारे आपली सिरीज चालू राहणार आहे. तारक मंत्राच्या या प्रत्येक कडव्याचा अर्थ तुम्ही समजून घ्या, आणि जेव्हा अर्थ समजेल ना तेव्हा प्रत्येक ओळ म्हणताना तो अर्थ आपल्या कायमस्वरूपी लक्षात राहील आणि त्याची अनुभूती तुम्हाला येणार आहे. तर झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा. तुमचे काही तारक मंत्राचे अनुभव असतील तर ते कमेंट्समध्ये मला नक्की कळवा. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू ऑल.